नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला हे जरबेराचं रोप दाखवत आहे. आणि सकाळी खूप चांगलं फुल होतं, पण ऊन इतकं पडलेलं की त्याने आता मानच टाकली. मला खूप वाईट वाटलं. मी त्याचाच व्हिडिओ करणार होते आज. म्हटलं छान झाले. आणि आता येऊन पाहते तर काय पूर्ण मान टाकलेली. मी आता थोडंसं त्याला पाणी दिलेलं आहे. आता 5-10 मिनिटात होईल बरोबर त्याचा अजून मान ताट होईल. असं छोटूसं फूल पाहताना मला खूप रोज आनंद होतो. आणि मान टाकल्यामुळे मला सुद्धा खूप वाईट वाटलं. सकाळी चांगलं होतं आणि आज जास्त ऊन असल्यामुळे पण ह्याचं असं झालेलं आहे. तर खाली एक कळी सुद्धा आहे, छोटीशी कळी आहे. तुम्ही याचं फूल मी शॉर्ट मध्ये टाकलं होते, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर हे रोप मी नर्सरीतून आणलं होतं. 2 रोप आणली होती. एक लाल कलरचं होतं आणि एक ह्या कलरचं होतं. खूप सुंदर फूल आहे, डबल पाकळ्याचं फूल आहे. आणि हे वाळल्यानंतर ह्याच्या बिया तयार करून आपण याच्यापासून सुद्धा रोप तयार करू शकतो. आणि एका जरबेराच्या रोपाचं बरेच रोप तयार होतात. तर हे पहा, एका रोपाचे आता भरपूर रोप तयार होतील, इतके पानं झालेली आहेत. एकच रोप होतं आणि फूल खूप दिवस राहतं जरबेराच्या रोपावरती. त्यामुळे याचं असं नाहीये की आज उमललं की लगेच संध्याकाळी सुकून गेलं. तर बरेच दिवस राहिल्यामुळे हे फुलं आहे ना गार्डनमध्ये खूप छान दिसतात. तर नक्की असे जरबेराचे रोप तयार करा. कुंडीमध्ये बिया लावून तयार करा, किंवा मग तुम्ही असं जे रोप तयार होतं म्हणजे एकाच रोपाचे असे पण तयार होतात रोप, तर त्यापासून काढून घेऊन दुसऱ्या ठिकाणी लावलं तरी अजून रोप तयार होतात. तर याला थोडा वेळ आपण वेळ देऊयात, म्हणजे हे थोडंसं उभं राहील. आता थोडंसं खाली पडलेलं आहे. 2-3 बादल्या पाणी दिलेलं आहे. आणि ह्या टँक मध्ये मी याला लावलेलं आहे. याच्यामध्ये माझं शेवग्याचं पण झाड आहे. मागे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे पलीकडे शेवग्याचं झाड आहे. हा जे दिसतंय लाकूड वरती गेलेलं ते. आणि याच्यामध्येच मी लावलं होतं त्याला. तर ह्या जरबेराला मी जे 2 रोप आणली होती त्याच्यातून एक रोप सुकून गेलं आणि नंतर मरून गेलं. आणि हे रोप चांगलं झालेलं आहे. याला भरपूर आता पानं वगैरे आलेले आहे. तर एका रोपापासून याचे बरेचसे रोप तयार होतील आणि दुसऱ्या ठिकाणी लावता पण येतील, काढून घेऊन हळूहळू. तर बियांपासून सुद्धा याचे रोप उगवू शकतो आणि बरेच दिवस फुल राहतं, म्हणून याचे रोप लावायला हरकत नाही. गार्डनची शोभा वाढण्यासाठी याचे रोप तुम्ही लावू शकता. आणि आता आपण दुसरं रोप पाहूयात. तर हे सोनचाफ्याचं रोप आहे. खूप दिवस झालं हे रोप मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये. आणि याला आता कळी आलेली आहे. तर बरेच दिवसांनी ही कळी आलेली आहे आणि उन्हामुळे याचे पानं सुद्धा करपलेली दिसत आहेत. तर हे रोप मी नर्सरीतून आणलं होतं आणि 250 रुपयाला आणलं होतं त्यावेळेस. आणि हे जगलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आणलं होतं. 5-6 महिने झाले, बरेच महिने झाले असतील, मला आठवत नाही. पण त्यावेळेस पाऊस चालू होता. चांगलं झालेलं आहे रोप. पण ऊन आहे त्यामुळे थोडंसं रोपांवरती त्याचा इफेक्ट जाणवतो, पानं करपतात. तर आपण मागे हे दाखवलं होतं अंजिराचं रोप. तर मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे. एका रोपापासून मी दुसरं रोप तयार केलं होतं आणि जो खालचं मुळाचा भाग होता तो माझ्याकडून मरून गेला. तर हे दुसरं रोप आहे वरच्यावर तयार केलेलं. आणि ह्याला सुद्धा थोडंसं ऊन लागलं की हे पण सुकून जातं. त्यामुळे मी याच्यामध्ये आता नारळाच्या शेंडे टाकलेले आहेत आणि ओलावा धरून ठेवण्यासाठी मी त्याला तसं केलेलं आहे. आणि ही कोरफड आहे, खूप छान आलेली आहे कोरफड. तुम्ही पहा किती सुंदर कोरफड आलेली आहे माझ्याकडे. आणि याच्यामध्ये जांभळाची रोपं आलेली आहेत. तर बिया लावल्या होत्या जांभळाच्या, तर ती रोपं आलेली आहेत. आणि इकडे ही मोठी तुळस आहे. आज थोडक्यात आपण थोडासा गार्डन ओव्हरव्ह्यू करूयात. आणि इकडे हा ऊस आहे. तर
मागे कुठल्या तरी सणाला एक ऊस आणला होता आणि गोड लागला म्हणून मग मुळासहित नाही खाल्ला, त्याच्यामुळे ह्या जमिनीत लावून टाकल्या आणि छान ऊस तयार झालेला आहे. 2 ऊस आलेले आहेत. हा ऊस मी पहिल्यांदाच शेअर केलेला आहे. ड्रॅगन फ्रूट हे सुद्धा खूप उंच गेलेलं आहे आणि छान झालेलं आहे. हे लिचीचं रोप लावलेलं, हे लिचीचा सुद्धा व्हिडिओ चॅनल वरती आहे. तर हे माझं लिंबुनीचं झाड पहा, याचे मी गेल्या वर्षी लिंब दाखवलेली आहेत. आता लिंब लागलेली आहेत, पण होतं काय, पाणी नसल्यामुळे लिंबांची साईज खूप कमी आहे. कमी म्हणजे बारीक आहे, मोठे नाही झालेले अजून. खूप छोटे छोटे लिंब आहेत. तर याला रोज थोडंसं पाणी घालतो. पाणी सर्व विकत घ्यावं लागतं आम्हाला. हे गेल्या वर्षी मी एप्रिल महिन्यातच ह्या आंब्याचं रोप दाखवलं होतं आणि ते आता खूप मोठं झालेलं आहे. माझ्यापेक्षा पण उंच झालेला आहे. हा गावाकडचा आंबा आहे. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंबा दाखवलेला आहे. तर हे गावाकडचं रोप आहे. 3 वर्ष ह्याला बादलीमध्ये ठेवलेलं आणि नंतर मी जमिनीमध्ये लावलेलं गेल्या वर्षी. तर ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे. तर हे आता एवढं झालेलं आहे. इकडे हे गुलाबाचं रोप आहे. आता फुलं नाहीयेत, पाणी कमी आहे जरा. इकडे प्राजक्ताचं रोप आहे आणि त्याच्यावरच पॅशन फ्रूटचा वेल गेलेला आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात ह्याची हिरवळ थोडीशी छान वाटते. तर 3-4 दिवस झाले असतील हे कमळाच्या बियापासून मी हे रोप तयार केलेली आणि त्याला फक्त 2च पानं होती पहिली. आता पहा, 1 2 3 4 पानं आलेली आहेत आणि ही कोंब सुद्धा आलेली आहेत. हा सुद्धा व्हिडिओ आहे, आता लेटेस्ट आताच टाकलेला आहे, 3-4 दिवसापूर्वी. नक्की पहा. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि ह्या जरबेऱ्याच्या सुकलेल्या फुलामुळे आपण इतरही झाडं पाहिलेली आहेत आणि तरी पण ह्याचं फूल एवढं सरळ उभा राहिलेलं नाहीये. आता 10-15 मिनिटांनी हे व्यवस्थित असं फूल झालेलं आहे आणि सरळ उभा झालेलं आहे. पूर्वी असं खाली पडलेलं होतं, ते मनानेच उभं राहिलं. याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं आणि त्यामुळे हे असं झालेलं आहे. कळी सुद्धा आता व्यवस्थित दिसत आहे, ती सुद्धा उभं राहिलेली आहे. तर हे अशा पद्धतीने जरबेराची माहिती मी तुम्हाला माझ्याकडे अनुभवाने आलेली ही जरबेराची माहिती तुम्हाला सांगितली आणि मी माझ्या चॅनलवर माझे अनुभव शेअर करत असते. तर तुम्हाला ते अनुभव तुमच्या उपयोगी पडतील म्हणून. तर हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.